नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सार्वजनिक धोरण आणि विकास या पेपरचा अभ्यास करत असताना अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक धोरणाचा अर्थ पाहिला, त्याचे उद्देश पाहिले आणि त्याच्या पुढील टप्प्यामध्ये आपण सार्वजनिक धोरणांचे प्रकार काय काय आहेत किंवा असू शकतात याबाबतच्या चर्चेला प्रारंभ केलेला होता. आपल्या सुरुवातीच्या विवेचनामध्ये आपण पाहिले की ही सार्वजनिक धोरणे अनेक प्रकारची असतात. शासन अनेक उद्देश, भूमिका घेऊन कार्यरत असते. ज्या परिप्रेक्ष्यामध्ये शासनाला काम करायचे असते तेथील लोकमानस, इतिहास, संस्कृती, भौगोलिक रचना, साधनसंपत्ती या विविध घटकांचा प्रभाव त्या धोरणावर पडत असतो आणि म्हणूनच शासनाच्या विचार व कृतीचे प्रतिबिंब असणाऱ्या या सार्वजनिक धोरणांचे आवश्यकतेनुसार अनेक प्रकार केले जाऊ शकतात. या चर्चेमध्ये आपण पाहिले की काही प्रमुख प्रकारची धोरणे असतात, ज्यामध्ये आपण पाहिले स्वतंत्र व्यापक धोरण हा एक प्रकार असतो, ज्याचा व्यापक प्रभाव परिणाम लोकजीवनावर होत असतो. नियामकीय स्वरूपाची धोरणे असतात, जी नियमनाच्या, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेषीकृत संस्था, संघटनांकडून तयार केली जातात. त्यानंतर आपण पाहिले की वितरणात्मक स्वरूपाची धोरणे शासनामार्फत तयार केली जातात. पुनर्वितरणात्मक धोरण हा त्याचाच एक पुढील टप्पा म्हणून आपण पाहिले. भांडवली किंवा वित्तीय मदत किंवा अनुदानावर आधारित असणाऱ्या धोरणांची देखील आपण चर्चा केलेली होती. आणि त्यानंतर आपण शासनाच्या संविधानिक प्रभावातून निर्मित मूल्याधारित धोरणे व व्यावहारिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या मूल्यनिरपेक्ष धोरणांचा देखील आढावा आपण घेतलेला होता. आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे क्षेत्रीय स्वरूपाची धोरणे. याला साधारणतः दोन दृष्टिकोनातून अभ्यासता येते. त्याचा दोन स्तरांवर अर्थ लावला जाऊ शकतो. एक म्हणजे काही विशेषीकृत क्षेत्रे असतात की जेथे विशेषीकृत धोरणांची आखणी केली जाते. उदाहरणार्थ कृषी विकासासाठीचे कृषी धोरण, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठीचे औद्योगिक धोरण. क्षेत्रीय धोरणांचा एक अर्थ हा सुद्धा सांगितला जाऊ शकतो की एखादा विशेष भौगोलिक भूभाग त्याचा ठरवून सउद्देश
विकास घडवून आणावयाचा असतो आणि म्हणून अशा प्रकारची धोरणे ही आकार घेत असतात. उदाहरणार्थ मराठवाडा विकास मंडळ, विदर्भ विकास महामंडळ किंवा विशेष आर्थिक क्षेत्रे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी, कृषी क्षेत्रांच्या विकासासाठी अशा स्वरूपाची जी धोरणे असतात, आपण त्यांना क्षेत्रीय धोरणे असे म्हणू शकतो. त्यानंतर एक प्रकार आहे तो म्हणजे विषयावर आधारित धोरण. एखादा ठराविक महत्त्वाचा मर्यादित व्याप्ती व उद्देश असणारा जो धोरण प्रकार आहे तो विषय आधारित धोरण म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ शासनाचे ऊर्जा धोरण असेल की जे केवळ ऊर्जा या एकाच क्षेत्रापुरते मर्यादित असते. शासनाचे लोकसंख्या विषयक धोरण असेल की ज्यामध्ये शासन केवळ वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून काही भूमिका घेत असते, किंवा काही तांत्रिक स्वरूपाच्या विषयांवर आधारित धोरणे असतात. ही सारी धोरणे विषय आधारित धोरणे म्हणून ओळखली जातात. यानंतर ही एक धोरण प्रकार आहे तो म्हणजे विकास विषयक धोरण, की ज्यामध्ये कळीचा मुद्दा म्हणून विकास हा विषय उद्देश गृहीत धरला जातो आणि धोरणांची आखणी केली जाते. उदाहरणार्थ मानव संसाधन विकास असेल, कौशल्य विकास असेल, रोजगार वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले धोरण असेल, तर ही सारी विकास विषयक धोरणे आपण म्हणू शकतो. यामध्ये पुढचा भाग म्हणून आपण उल्लेख करू शकतो प्रभाव आधारित धोरणांचा. देशाच्या अंतर्गत किंवा देशाच्या बाहेर देखील अनेक असे प्रभावी वर्चस्ववादी गट, समूह, देश, धोरणे असू शकतात की ज्यांचा प्रभाव हा शासकीय निर्णयांवर, धोरणांवर पडत असतो आणि त्याला अनुषंगून धोरणांची आखणी ही केली जाते. उदाहरणार्थ भारताच्या हद्दीमध्ये आपण पाहू शकतो की आरक्षणाचे धोरण असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाला प्रतिसाद म्हणून आपल्या देशामध्ये तयार करण्यात आलेलं मानवाधिकार आयोगाबाबतचं धोरण असेल, किंवा जागतिक आर्थिक
रेट्यापुढे भारताने स्वीकारलेले 1991चे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे धोरण असेल, ही सारी धोरणे भारतामध्ये देशांतर्गतच्या किंवा बाहेरच्या दबावाला किंवा प्रवाहाला अनुरूप म्हणून आपण स्वीकारलेली आहेत. त्यानंतर ही धोरणाचा एक मोठा प्रकार आपण पाहू शकतो ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची धोरणे. या धोरणांचा जन्म हा दोन देशातील परस्पर संबंधांना प्रभावित करणारा असू शकतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा करार जे होत असतात त्याला प्रतिसाद म्हणून तयार करण्यात आलेली धोरणे असतील, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी सांस्कृतिक, क्रीडाविषयक जी धोरणे तयार केली जातात त्याचा उल्लेख येथे होऊ शकतो. संरक्षण विषयक तंत्रज्ञान, सामग्री यांचे आदान प्रदान करण्यासाठी केले गेलेले धोरणे असतील. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या संस्था, संघटना कार्यरत असतात त्यांच्यासोबत भारताचं जे संबंध आहे ते अधिक सुविधाजनक व्हावेत यासाठी अशा स्वरूपाच्या धोरणांची निर्मिती ही होत असते. त्यामध्ये आपण पाहू शकतो की भारतीय संविधानामध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काय रोल असावा, काय भूमिका असावी याबाबत बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलेच आहे. भारत त्याच दृष्टिकोनातून प्रयत्नशीलही असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा तणावाचं वातावरण निर्माण होतं, त्यावेळी एखाद्या देशाने काय भूमिका घेतली किंवा घ्यावी याबाबतचंही मार्गदर्शन या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या धोरणातून व्यक्त होत असतं. मित्रहो, ही काही ठळक अशी धोरणे आपण पाहिलेली आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शासनाच्या धोरण व निर्णयाला अनेक पैलू असतात, अनेक उद्देश असतात, अनेक परिस्थिती, संधी, आव्हाने शासनासमोर असतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून ही धोरणे आकार घेत असतात. आणि त्यामुळे या धोरणांमध्ये सारखेपणा, ठराविकपणा किंवा साचेबद्धपणा आपल्याला आणता येत नाही. आणि त्यामुळे ही धोरणे अनेक प्रकारची, अनेक वैशिष्ट्यांनी युक्त, अनेक निकषांवर तयार झालेली असू शकतात. आणि साहजिकच त्याचे अनेक प्रकार देखील आपल्याला पाहता येतात. अनेक जण धोरण तयार करत असताना स्थायी धोरण, तात्पुरते धोरण अशा स्वरूपाचे प्रकार करतात, किंवा पर्यावरण विषयक, आदिवासी कल्याण विषयक, समाज कल्याण विषयक, किंवा आरोग्य विषयक, शैक्षणिक विषयक, औद्योगिक विषयक, महिला व बालकल्याण विषयक
अशा प्रकारच्या ठराविक समूह किंवा वर्गाला साजेसं धोरण जे असतं त्यावरून देखील धोरण प्रकार हे केले जातात. तर असे अनेक प्रकार आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. या धोरणांच्या प्रकारांचा अधिक सखोल अभ्यास व्हावा, त्याचे आकलन व्हावे, यासाठी वर्तमानपत्रातून आलेली काही कात्रणे किंवा वृत्तवाहिन्यांवर एखाद्या धोरणाच्या संबंधाने, उदाहरणार्थ लसीकरण धोरण असेल, त्याबाबतच्या ज्या चर्चा आहेत त्यासुद्धा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरून मी आपल्यापर्यंत संसूचित करेन. पुढील तासामध्ये आपण पुढील नवीन दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तूर्तास धन्यवाद.